आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। ऐतिहासिक नळदुर्ग येथील श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा महादंगल आयोजित करण्यात आला। यावेळी उपस्थित तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मेटकर आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते कुस्तीची महादंगल पाहण्यासाठी उपस्थित होते। आयोजित करण्यात आला होता। या दंगलीच्या पाठीमागे जे आहे नळदुर्गकरांनी जे आहे अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी कुस्तीचा महादंगल अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पाडलेला आहे। काय एकंदरीत तुमच्या संकल्पना होते, कशा रीतीने कुस्त्या झाल्यात? आमचे खंडोबा यात्रा कुस्ती समितीचे 2017 पासून आम्ही या दंगल भरवत आहे, जेणेकरून की आपल्या परिसरातले मुलं मल्ल महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व्हावं ह्या उद्देशानं आम्ही हे संकल्पना केलेली आहे। तरी ह्याला उत्कर्ष दरवर्षी मिळत आहे। नमस्कार। एकंदरीत अतिशय चांगल्या रीतीने जे आहे प्रतिसाद मिळत आहे। काय एकंदरीत तुमच्या या गावकऱ्यांसाठी संकल्प कुस्तीसाठी आहेत? पहिला आमचा संकल्प असा होता, पहिले नगरपालिका कुस्त्या करत होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हते। ह्याच्या उद्देशाने आम्ही एवढा मोठा दंगल चालू केला आहे नळदुर्गला। काय एकंदरीत पुदाले परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे पहलवानांना? प्रत्येक वर्षी आमचा चांदीचा गदा हा प्रत्येक महाराष्ट्र केसरी पहलवानाला देण्यात येत आहे। एकंदरीत जे आहे पुदाले परिवाराकडून जे आहे पहलवानांना जे आहे विजेत्या पहलवानांना चांदीची गदा देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। काय एकंदरीत भविष्यासाठी पहलवाना गावकऱ्यांसाठी संकल्प आहेत? गावकऱ्यासाठी आणि पैलवानासाठीचा संकल्प पुदाले परिवाराने महाराष्ट्र केसरीच्याच या ठिकाणी शेवट झाला पाहिजे कुस्तीचा, या पद्धतीने तिने दंगल घडून आणली, कुस्त्या केल्या। आणि एक विशेष म्हणजे आता डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी सुद्धा या फळाला भेट दिली आणि पुदाले परिवाराने जी सुरुवात केली ती समाधान घोडके महाराष्ट्र केसरी। तर आजपर्यंत हा असा आखाडा आहे मराठवाड्यातला पहिला की या ठिकाणी शेवटची कुस्ती ही महाराष्ट्र केसरी पैलवान करतो। आणि या परिवाराचं योगदान आहे, अशोकभाऊ जगदाळेंचं योगदान आहे, गावकऱ्यांचं योगदान आहे, मानकऱ्यांचं योगदान आहे। या सर्वांचं योगदान या कुस्तीसाठी लाभलेलं आहे। आणि विशेष करून गेल्या वर्षी RTO साहेब यांची पहिली कुस्ती आणि 2 नंबरची कुस्ती पांडू तात्या आणि पुदाले परिवार या सर्वांनी आमच्यावर थोडंसं हे झाल्यानंतर या सर्वांनी परत सांभाळून घेतले। आणि आता सुद्धा जिथं आम्ही कमी पडतो तिथं हा परिवार आमच्या कुस्ती समितीच्या पाठीशी राहिलेला आहे। एकंदरीत पुदाले परिवार आहे, एकंदरीत कशा पद्धतीने या कुस्तीला प्रतिसाद आपल्या या पाहायला मिळाले आहे? या कुस्तीमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून आणि आपल्या आसपासच्या गावातून सुद्धा लोक म्हणजे पैलवान तयार होत आहेत। काय त्या निमित्तानं एक अशी आमची इच्छा आहे की पूर्वीपासून आमचे आजोबा माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव पुदाले हे ह्या कुस्तीची सुरुवात केलेली आहे ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून। मग ते छोट्या छोट्या प्रमाणात होत होत्या पूर्वी, पण आम्ही हे 7-8 वर्ष झालं मोठ्या प्रमाणात सुरू केलं आणि आम्ही आमच्या पुदाले परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात आणि चांदीची गदा मानाची ही आमच्या पुदाले परिवाराच्या वतीने अशा रीतीने जे आहे कुस्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत होता। परंतु कुस्तीचे काय एकंदरीत नियोजन आहे? आता या वर्षी जी शिवराज राक्षेची 2,51,000 रुपये जी कुस्ती दिले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या शुभ हस्ते त्यांच्या देणगीतून ह्या कुस्त्या झालेल्या आहेत। एकंदरीत एक छोटासा पैलवान आहे ज्यांनी अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी मैदान जे त्यांनी गाजवला होता। काय सांगाल गावकऱ्यांसाठी, गावाच्यासाठी काय तुझे पुढचे संकल्प आहेत? काय नाही, की गावाला मी महाराष्ट्र केसरीची गदा आणून देणार, एवढंच। महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्याचं स्वप्न जे आहे छोट्याशा पैलवानने देखील आणि अतिशय 4-3 त्यांनी या ठिकाणी कुस्त्या या ठिकाणी खेळलेल्या आहेत आणि ते विजयही देखील या ठिकाणी मिळत। आता कितपत या ठिकाणी गावकरी काय सांगाल या विजयाबद्दल? मी आमच्या दंगलात माझी शान वाढवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करत होतो आणि माझ्या ह्या कष्टाला मला आज फळ भेटलं। आणि आमच्या गावकऱ्यांचं आणि सगळ्यांचं मला मान वाढवल्याबद्दल मला लई आभार वाटते आणि मला सगळ्यांनी स्वागत चांगलं केलं, अजून माझं सन्मान चांगलं केलं, हे मला मनापासून चांगलं वाटतंय। एकंदरीत कुस्ती म्हणजे तू चांगल्या रीतीने या ठिकाणी कुस्तीबाजी केला। गावकऱ्यांसाठी एकंदरीत मान ठेवण्यासाठी भविष्यासाठी काय संकल्प तुझे आहेत? माझी तर इच्छा आहे की मी महाराष्ट्र केसरी होऊन दाखवणार। अजून आमच्या गावचं आणि आमच्या सगळ्या आमच्या लोकांचं मी मान वाढवणार, आमच्या गावचं नाव करणार, एवढी माझी इच्छा।
काय एकंदरीत आजच्या युवक जे आहे व्यसनाच्या आहारी जातात, काय आव्हान करणार आहेत त्यांना? काय नाही, सगळ्यात मेन म्हणजे ही शरीर संपत्तीच असती. पैसा हे काय नसतं, फक्त शरीर जर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे. एकंदरीत पाहिलं तर नळदुर्ग शहराचं नाव लौकिक करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी पुढच्या स्पर्धा घेण्यामध्ये ते सहभाग असणार आहेत. आता कशा पद्धतीने त्याला कुस्तीच्या या महादंगलमध्ये विजय मिळवल्यानंतर तर नळदुर्गकरांची काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं एकंदरीत? हे आमच्या नळदुर्गमध्ये नाविन्यपूर्ण वस्तात आहे. म्हणजे निजामुद्दीन याने महाराष्ट्र केसरी सारखं एक पद मिळावं, त्यावेळेस नळदुर्गची शान वाढणार आहे, ही आमची सदिच्छा आहे. आणि आमच्या नळदुर्गच्या वतीने सर्व बांधवाच्या वतीने आम्ही त्याला शुभेच्छा देऊ आणि महाराष्ट्र केसरी पदावर जावं हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद.